नमस्कार. हवामानाचा तपशीलवार अंदाज शेअर केल्याबद्दल धन्यवाद. उपग्रही चित्र आणि भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. आज विदर्भ आणि आसपासच्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात येल्लो अलर्ट आहे. उद्या म्हणजेच 6 मे रोजी विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर इतरत्र येलो अलर्ट असेल. 7 मे रोजी मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट कायम राहील. 8 मे पासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे, तरी मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात येलो अलर्ट कायम. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रात कमी झाला असला तरी पावसाला सुरुवात होईपर्यंत थोडाफार उष्णतामान जाणवू शकते. मात्र 7 मे पासून उष्णतेचा प्रभाव बऱ्याच अंशी कमी होईल आणि पुढील काही दिवस तो कमीच राहील. JFS मॉडेलनुसार आज विदर्भात जोरदार पाऊस अपेक्षित आहे. 6 आणि 7 मे रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज कायम आहे. 8 मे रोजी गुजरातच्या काही भागांवर वादळी वाऱ्यांचा प्रभाव जाणवू शकतो, ज्यामुळे उत्तर महाराष्ट्रातही बदल जाणवतील. 7 मे रोजी मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, रायगड आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. 8 मे रोजी किनारपट्टी भागात याचा प्रभाव जाणवू शकतो. 9 आणि मे 10 रोजी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असली तरी मे 11 पासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण पुन्हा वाढू शकते. 12 आणि मे 13 रोजीही महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस अपेक्षित आहे. अंदमान आणि निकोबार बेटांजवळ तयार होत असलेल्या हवामानामुळे मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण होत आहे. मे 19 पर्यंत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. उद्या गुजरातमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात वातावरणात बदल जाणवतील. याचा परिणाम मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगरच्या काही भागांवर जाणवू शकतो. 8 मे नंतर पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असली तरी उत्तर महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कायम राहू शकते. मे 11 पासून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता आहे. मे 12 रोजी सांगली, सोलापूर, लातूर, बीड आणि धाराशिवमध्ये पाऊस पडू शकतो. मे 13 रोजी मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे, तर मे 14 रोजी सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा आणि गोंदियामध्ये पाऊस अपेक्षित आहे. हवामानातील बदलांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजे.